नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे रवा लाडू. ज्यांना पाक जमत नाही, भीती वाटते की मला पाकच येत नाही, त्यामुळे मी रवा लाडू करतच नाही, तर मी ज्या पद्धतीनं तुम्हाला पाक दाखवणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर पाक केलात तर नक्कीच तुमचे रवा लाडूसुद्धा सुंदर होतील. तर इथं मी 4 वाटी रवा भाजायला ठेवलेला आहे कढईमध्ये. सुरुवातीला मीडियम गॅसवर आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे. लगेचच याच्यात तूप घालायचं नाही आहे. छान गरम झाला की मग आपल्याला याच्यामध्ये साधारण मोठे चमचे 3 भरून घट्टसर असं तूप घालायचं आहे. तर या वाटीत मी तूप घेतलं होतं, तर असं या चमच्यानं भरून आपल्याला 3 मोठे चमचे भरून आपल्याला तूप घालायचं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हा रवा तुपात भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तूप मी आता बाजूला ठेवलेलं आहे. कदाचित जर आपल्याला असं वाटलं की हे कोरडं आहे बाबा, अजून तुपाची गरज आहे, तर आपण थोडंसं तूप वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं मीडियम गॅसवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. एकदम मोठा गॅस करून तुम्ही जर रवा भाजलात तर वरून तो करपू शकतो, आतून कच्चा तसाच राहतो. कच्चा जर रवा राहिला तर आपले लाडू चवीला चांगले होणार नाहीत. तर अशा पद्धतीनं मीडियम गॅसवर आपल्याला हळूहळू साधारण अर्धा तास तरी आपल्याला हा रवा भाजण्यासाठी लागतो. तर अशा पद्धतीनं रंग बदलेपर्यंत किंवा रव्याला खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. फक्त रवा भाजताना आणि रवा मुरण्यापुरताच काय तो आपल्याला वेळ लागतो. इथं आपला रवा भाजून झालेला आहे, मी तो ताटात बाजूला काढून ठेवलेला आहे. आता याच कढईमध्ये मी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे. इथं माझी साखर बारीक आहे, लहान आहे, त्यामुळं 2.5 वाटी घेतलेली आहे. तुमच्याकडं मोठी साखर असेल आणि ती गोडीला व्यवस्थित असेल तर 4 वाटी रव्यासाठी 2 वाटी साखर पुरेशी होते. आता साखर बुडून थोडंसं 1 इंच पाणी वर येईल एवढं मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे. म्हणजे एक मोठा ग्लास भरून मी याच्यात पाणी घातलेलं आहे. आता साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला. गॅस सुरूच आहे, खाली मोठा गॅस केलेला आहे. साखरेला पाकाला या उकळी आली पाण्याला की आपण बघायचं की आपला पाक झालेला आहे का. ते पाक कसा झाला आहे हे तुम्हाला मी ते सुद्धा दाखवणार आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. झाऱ्यावर असा तो पाक घेऊन बघायचा आणि एक एक थेंब जे खाली पडत आहेत आणि थेंब पडताना त्यातला शेवटचा थेंब खालून वर आला, त्याच्यात तार दिसली की ओळखायचं की आपला पाक झालेला आहे. इथं तुम्ही झाऱ्यावर बघू शकता की तो थेंब खाली पडून वर आलेला आहे, तार दिसतीये, म्हणजे इथं पाक माझा झालेला आहे. ही खूण आहे की पाक झालेल्याची. आता याच्यात मी वेलची पूड घातलेली आहे आणि भाजलेला रवा ह्याच्यात घालून मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. उघडंच ठेवायचं, झाकून ठेवायचं नाही. आपल्याला हे मिश्रण सगळं उघडंच ठेवायचं आहे. साधारण तास ते सव्वा तास लागतो आपले लाडू पाकात मुरण्यासाठी. अधूनमधून मी बघत होते, काही वेळेला काय होतं की अलीकडंसुद्धा आपले लाडू वळण्यासाठी येतात, म्हणजे तासभरसुद्धा लागत नाही, काही वेळेला तास 1.5 तास लागू शकतो. तर आता मी याच्यात काजूचे तुकडे घातलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मनुकेसुद्धा घालू शकता आणि अशा पद्धतीनं लाडू वळून घेते. ज्यांना पाक जमत नाही, भीती वाटते, त्यांनीसुद्धा नक्की करून बघा. तुमचेही लाडू अजिबात बिघडणार नाहीत. नैवेद्यासाठी किंवा लहान मुलांना मधला म्हणजे भूक लागते मधल्या वेळेला, त्यावेळेला खाण्यासाठी तुम्ही असे लाडू करून ठेवलात तर नक्कीच ते आवडीनं खातील. लहान काय मोठ्यांनासुद्धा एवढ्याच म्हणजे आवडीचा हा पदार्थ आहे. तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीनं लाडू करून बघा. तुमचेसुद्धा लाडू बिघडणार नाहीत आणि मला नक्की तुमचा रिप्लाय द्या. धन्यवाद.